या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सांगली जिल्हा परिषदेत टांगापलटी झाल्यानंतर जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाचे गुपित चंद्रकांत पाटलांनी केले उघड, म्हणाले संजय काका साक्षीदार। महायुतीमधील मित्रपक्षांच्या सदस्यांना फोडून सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला, मात्र ट्रम्पला हरवल्यासारख्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आविर्भाव आहे। राजकारणात जय पराजय होत असतात, मात्र एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, अशा शब्दात सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली। सांगली दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आमच्यामुळे दादाबापू घराण्यातील 3 पिढ्याचे वैर संपले, ते आता एकत्र आले, असा उपरोधिक टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला। आमच्यासुद्धा काही चुका होत्या, त्या मी प्रांजळपणे मान्य करीत आहे, मात्र मित्र पक्षांच्या सोबत संपर्क आणि समन्वय साधता आलं नाही, हे सुद्धा मी मान्य करीत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे यापूर्वी पण माझ्यावर टीका टिप्पणी झाली। 47 वर्षाच्या राजकारणामध्ये अनेक वेळा मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, पण माझी तपश्चर्या फार मोठी आहे, त्यामुळे काही फरक पडला नाही। राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या भाजपच्या संपर्काविषयी खासदार संजय काका पाटील हे साक्षीदार आहेत, मात्र मी त्या घटनांचा पार्ट आणि पार्सल आहे। मी जर सगळ्या गोष्टी जाहीर केल्या तर जयंत पाटील यांची अडचण होईल। सतत भाजपवर बोलणाऱ्या खासदार विशाल पाटलांनी आपण 2029ला खासदार होणार आहे याबाबत विचार करावा, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना लगावला आहे। भाजपावर खोटे आरोप करून विशाल पाटील लोकसभेच्या वेळी निवडून आले, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले आहे। सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले। गोपीचंद पडळकर यांचे अमरसिंह देशमुख यांच्याशी असलेले मतभेद आम्ही मिटवले, तसेच आमदार सुहास बाबर, संजय काका पाटील यांच्याशी असलेले मतभेद मिटवले असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं।